नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज आपण 50 प्रश्न घेतलेले आहेत. महाराष्ट्रावर बेरोजगारी आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर एकदम डीप लेवल येणाऱ्या प्रश्नपत्रिकेत येणाऱ्या परीक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. चला तर सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. प्रश्न क्रमांक 1 आपला, महाराष्ट्रात दारिद्र्य कमी करण्यासाठी कोणती योजना महत्त्वाची मानली जाते? तर ते मनरेगा हे मानली जाते. मनरेगा मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी महत्वाची योजना आहे. या योजनेत कमी नागरिकांना वर्षातून 100 दिवसीय रोजगाराची हमी दिली जाते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जलसंधारण, रस्ते व शेतीची कामे या योजनेतून झाली आहेत. यामुळे ग्रामीण उत्पन्नात वाढ झाली, स्थलांतर कमी होण्यासही मदत झाली. दारिद्र्य कमी करण्यासाठी ही प्रभावी योजना मानली जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक औद्योगिकदृष्ट्या विकसित जिल्हा कोणता मानला जातो? तर तो मुंबई उपनगर हा मानला जातो औद्योगिकदृष्ट्या विकसित जिल्हा. मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या विकसित भाग आहे. येथे IT, चित्रपटसृष्टी, बँकिंग, व्यापार आणि सर्व क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. रोजगाराच्या मोठ्या संधी येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. राज्याच्या GDP मध्ये मुंबईचा मोठा वाटा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 आपला, महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचे प्रमुख कारण कोणते मानले जाते? तर ते कर्जबाजारीपणा हे मानले जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या आत्महत्येचे प्रमुख हे कर्जबाजारीपणा आहे. महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण गंभीर समस्या आहे. वाढते कर्ज, पीक विम्याचा अभाव, उत्पादन खर्च वाढ आणि बाजारभावातील अस्थिरता हे प्रमुख कारणे आहेत. अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतीचे नुकसान होते. शासन विविध मध्ये योजना राबवत असेल तरी संपूर्ण सुटलेली नाही. कृषी क्षेत्रातील अस्थिरता हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, पूर्णपणे सुटलेली नाही. प्रश्न क्रमांक 4 आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त प्रदेश कोणता मानला जातो? तर मित्रांनो हा मराठवाडा मानला जातो. दुष्काळग्रस्त हा मराठवाडा आहे आपला. मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त प्रदेश मानला जातो. कमी पर्जन्यमान आणि भूजलाची घाट यामुळे पाणी टंचाई तीव्र असते. बीड, लातूर, धाराशिव यासारख्या जिल्ह्यांमध्ये दरवर्षी पाणी प्रश्न गंभीर असतो. शेतीवर मोठा परिणाम होतो. जलयुक्त शिवारासारख्या योजना राबवण्यात आल्या आहेत, तरी ही दीर्घकालीन उपायाची गरज आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक नागरीकरण झालेले शहर कोणते? तर ते मुंबई आहे. नागरीकरण झालेले शहर मुंबई. मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक नागरीकरण झालेले शहर आहे. रोजगार, उद्योग, व्यापार आणि चित्रपट सृष्टीमुळे येथे लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. झोपडपट्ट्याचे प्रमाण हे मोठे आहे मित्रांनो. वाहतूक, प्रदूषण आणि घरच्या समस्या गंभीर आहेत. मुंबई उपमहानगर प्रदेशात भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक केंद्रापैकी एक आहे. देशाचा GDP मध्ये मोठा वाटा मुंबईचा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 आपला, महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करण्यासाठी कौशल्य विकासाचे काम कोणती संस्था केली जाते? तर ती मित्रांनो महाज्योती ही केली जाते संस्था. महाज्योती महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करण्यासाठी. महाज्योती संस्था विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देते. ग्रामीण महास्वर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही योजना महत्वाची ठरली आहे. रोजगार गौरवक्षम कौशल्य वाढवण्याला भर दिला जातो. डिजिटल शिक्षणालाही प्रोत्साहन दिले जाते. बेरोजगार कमी करण्यासाठी अशा योजनांचा उपयोग होतो. राज्य सरकारने या संस्थेचा विस्तार वाढवला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या भागात आहेत? तर ते पश्चिम महाराष्ट्र ह्या भागात आहेत सर्वाधिक कारखाने. पश्चिम महाराष्ट्र हा साखर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने आहेत. ऊस शेतीसाठी पाणी उपलब्ध असल्याने हा उद्योग विकसित झाला. सहकारी कारखान्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली. अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला. महाराष्ट्रातील देशातील आग्नेय साखर उत्पादक राज्यापैकी एक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 आपला, महाराष्ट्रात लोकसंख्येची अधिक सर्वाधिक घनता कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो मुंबई ह्या महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता
स्पष्टीकरण. मुंबईमध्ये लोकसंख्येची घनता महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. रोजगाराच्या संधीमुळे लाखो लोक येथे स्थलांतरित झाले आहेत. यामुळे निवास, वाहतूक व पायाभूत सुविधांवर ताण वाढला आहे. धारावी आशियातील मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक मानली जाते. लोकसंख्या वाढीमुळे पर्यावरणीय समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. महानगर योजना हा मोठा प्रश्न बनला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 8 आपला 9 महाराष्ट्राचे आदिवासी विकासासाठी विशिष्ट कोणता भाग महत्वाचा आहे? विशिष्ट कोणता भाग महत्वाचा आहे? तर मित्रांनो, आदिवासी विकास भाग आहे तो. आदिवासी विकास भाग. स्पष्टीकरण. महाराष्ट्रातील नंदुरबार, गडचिरोली, पालघर यासारख्या भागात मोठी आदिवासी लोकसंख्या आहे. त्याच्या शिक्षण, आरोग्य व रोजगारासाठी आदिवासी विकास विभाग काम करतो. आश्रमशाळा, शिष्यवृत्ती व कौशल्य प्रशिक्षण योजना राबवल्या जातात. आदिवासी भागामध्ये अजूनही पायाभूत सुविधांची कमतरता आहे. राज्य सरकार विविध योजनाद्वारे विकासाला चालना देत आहे. सामाजिक समावेशनासाठी हा भाग महत्वाचा आहे मित्रांनो आपला. प्रश्न क्रमांक 10 आपला. सर्वाधिक महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या प्रदेशात होते? तर ते विदर्भात होते मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन हे विदर्भात आहे. आणि स्पष्टीकरण. विदर्भ हा महाराष्ट्रातील प्रमुख कापूस उत्पादक प्रदेश आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला आणि वर्धा जिल्हे कापूस शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. या भागाला कॉटन बेल्ट असेही म्हटले जाते. कापसाच्या बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येतात. कृषी क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्था येथे मोठ्या प्रमाणात आहे. सिंचन सुविधांचा अभाव ही मोठ्या समस्या आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे क्षेत्र कोणते मानले जाते? तर ते मित्रांनो सेवा क्षेत्र हे मानले जाते. सेवा क्षेत्र. स्पष्टीकरण. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्रात सर्वाधिक वाटा आहे. बँकिंग, आयटी, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि चित्रपट सृष्टी ह्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो. मुंबई आणि पुणे हे सेवा क्षेत्राचे प्रमुख केंद्र आहेत. राज्याच्या जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा मोठा वाटा हा. ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणावर शहराकडे रोजगारासाठी स्थलांतर करतात. आधुनिक अर्थव्यवस्थेचा हा महत्वाचा आधारस्तंभ आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 आपला. महाराष्ट्रातील ऑरेंज सिटी म्हणून कोणते प्रसिद्ध आहे? तर ते नागपूर हे आहे. ऑरेंज सिटी नागपूर. स्पष्टीकरण. नागपूर शहर संत्रा उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असल्यामुळे त्याला ऑरेंज सिटी म्हटले जाते. विदर्भातील कृषी अर्थव्यवस्थेत संत्रा उत्पादनाचा मोठा वाटा आहे. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी देखील आहे. येथे मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब प्रकल्प विकसित केला जात आहे. व्यापार आणि वाहतूक दृष्टीने हे शहर महत्वाचे आहे. मध्य भारतातील महत्वाचे आर्थिक केंद्र म्हणून नागपूरची ओळख वाढत आहे मित्रांनो. हा प्रश्न महत्वाचा होता. प्रश्न क्रमांक 13 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर ते नाशिक जिल्ह्यात होते. द्राक्ष उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते मित्रांनो. याचं स्पष्टीकरण. नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वाधिक द्राक्ष निर्यात नाशिक मधून केली जाते. त्यामुळे नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हणतात. येथे वाहन उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. कृषी प्रक्रिया उद्योगामुळे रोजगार वाढले आहेत. आधुनिक शेती पद्धतीचा वापर येथे मोठ्या प्रमाणावर केला जात आहे मित्रांनो सध्या. प्रश्न क्रमांक 14 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते गडचिरोली जिल्ह्यात आहे. ह्या विदर्भामध्ये येतात जिल्हा गडचिरोली. स्पष्टीकरण बघूया आपण. गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र आहे. येथे मोठ्या प्रमाणावर सागवान आणि बांबूची जंगले आहेत. आदिवासी लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणावर आढळते. नक्षलवादाची समस्या या भागात दीर्घकाळ राहिली आहे. वनस्पतीमुळे पर्यावरण दृष्ट्या हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. राज्याच्या वन क्षेत्रात गडचिरोलीचा मोठा वाटा आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर ते मित्रांनो सांगली या जिल्ह्यात होते. सांगली. स्पष्टीकरण बघूया. सांगली जिल्हा ऊस उत्पादनासाठी महाराष्ट्रात आव्यास्थानी मानला जातो. साखर उद्योगामुळे ह्या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. अनेक सहकारी कारखाने येथे कार्यरत आहेत. सिंचन सुविधा उपलब्ध असल्यामुळे ऊस शेतीला मोठा आधार मिळतो. कृषी आधारित
उद्योगामुळे रोजगार निर्माण झाले आहेत. महाराष्ट्राच्या साखर कारखान्यात सांगली महत्वाचा जिल्हा मानला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक मिस्टेक होऊन मित्रांनो 16 प्रश्न राहिलेला आहे. 17वा आपण घेऊ. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो हा पालघर जिल्ह्यात आहे आदिवासी लोकसंख्या. पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या आढळते. वारली जमात विशेषतः प्रसिद्ध आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या समस्या अजून या भागात आहेत. राज्य सरकार आदिवासी विकासासाठी अनेक योजना राबवते. शेती आणि जंगलावर आधारित जीवनशैली येथे प्रामुख्याने दिसते. पोषण व शिक्षणाच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष कार्यक्रम चालवले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक बंदरे कोणत्या किनारपट्टीवर आहेत? तर मित्रांनो हे कोणत्या किनारपट्टीवर आहेत? तर ते कोकण किनारपट्टीवर हे आहे सर्वाधिक बंदरे. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर अनेक महत्वाची बंदरे आहेत. मुंबई जवाहरलाल नेहरू बंदर, नावाशेवा, रत्नागिरी आणि दाभोळी हे प्रमुख बंदरे आहेत. आयात निर्यात व्यापारासाठी हे बंदरे महत्वाचे आहेत. भारताच्या सागरी व्यापारात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. मत्स्य व्यवसाय आणि पर्यटनालाही यांचा फायदा होतो. कोकण प्रदेश आर्थिकदृष्ट्या महत्वाचा मानला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19 आपला. महाराष्ट्रातील मॅचेस्टर ऑफ इंडिया म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर ते इचलकरंजी. मॅचेस्टर ऑफ इंडिया इचलकरंजी. स्पष्टीकरण बघूया आपण. इचलकरंजी हे वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध शहर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पॉवरलूम उद्योग विकसित झाला आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे म्हणतात. वस्त्र निर्मितीमुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो. कोल्हापूर जिल्ह्यातील हे महत्वाचे औद्योगिक क्षेत्र आहे. निर्यात ही उद्योगाचा मोठा वाटा आहे मित्रांनो इथे निर्यातही. प्रश्न क्रमांक 20 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटन महसूल कोणत्या शहरातून मिळतो? तर तो मुंबई ह्या शहरातून मिळतो. मुंबई पर्यटन महसूल. मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटन महसूल देणारे शहर आहे. गेट ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी आणि बॉलिवूडमुळे देश विदेशातील पर्यटक येथे येतात. व्यावसायिक पर्यटन मोठ्या प्रमाणावर होते. हॉटेल उद्योग आणि वाहतूक क्षेत्राचा त्याचा फायदा होतो. महाराष्ट्र पर्यटन विकासात मुंबईची भूमिका महत्वाची आहे. आर्थिक राजधानीमुळे जागतिक स्तरावर शहराची ओळख आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक केळी उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर ते जळगाव जिल्ह्यात होते केळी उत्पादन. जळगाव जिल्हा केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक केळी उत्पादन घेतले जाते. आधुनिक सिंचन पद्धती आणि सुपीक जमीन यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. केळी निर्यात ही जळगावचा मोठा वाटा आहे. कृषी प्रक्रिया उद्योगामुळे रोजगार निर्माण झाले आहेत. राज्याच्या फलोत्पादन क्षेत्रात जळगाव अत्यंत महत्वाचा जिल्हा मानला जातो मित्रांनो. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 22 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक कांदा उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर ते मित्रांनो नाशिक जिल्ह्यात होते. कांदा उत्पादन नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध आहे. लासलगाव येथील कांदा बाजार आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारापैकी एक आहे. कांद्याच्या दरातील चढ-उताराचा थेट परिणाम शेतकऱ्यावर होतो. महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेत कांदा उत्पादनाला महत्वाचे स्थान आहे. निर्यातही नाशिकचा मोठा वाटा आहे आणि शेतकरी कांदा शेतीवर अवलंबून आहेत मित्रांनो. चला तर प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग हा सिंधुदुर्ग आहे साक्षरता असलेला जिल्हा. चला तर स्पष्टीकरण पाहूया. सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील उच्च साक्षरतेसाठी ओळखला जातो. कोकणातील शैक्षणिक प्रगतीमुळे येथे साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. शिक्षणाबद्दल जागरूकता आणि सामाजिक विकास यामुळे या जिल्हा पुढे आहे. महिला साक्षरतेचे प्रमाण हे उल्लेखनीय आहे. राज्यातील मानवी विकास निर्देशिका सिंधुदुर्ग चांगल्या स्थानावर आहे. शिक्षणामुळे सामाजिक प्रगतीला गती मिळाली आहे सिंधुदुर्गला मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक
कुपोषणाची समस्या कोणत्या भागात आढळते? तर ते मित्रांनो आदिवासी भाग. कुपोषणाची समस्या नंदुरबार, गडचिरोली, पालघर यासारख्या आदिवासी भागामध्ये कुपोषणाची समस्या गंभीर आहे. गरीब, आर्थिक परिस्थिती, आरोग्य सुविधांचा अभाव आणि शिक्षणाची कमतरता हे प्रमुख कारणे आहेत. बाल मृत्यूचे प्रमाण काही भागात जास्त आढळते. शासन अंगणवाडी व पोषण अभियान राबवते. आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे. तरी ही समस्या पूर्णपणे दूर झालेली नाही मित्रांनो. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 25 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक दूध उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर ते सर्वाधिक अहिल्यानगर. दूध उत्पादन अहिल्यानगर जिल्हा दूध उत्पादनासाठी महाराष्ट्रात अग्रणी मानला जातो. दूध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. सहकारी दूध संघामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो. गोठा व्यवस्थापन आणि पशुपालनावर भर दिला जातो. ग्रामीण रोजगार निर्मितीत दूध व्यवसायाचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या दूध अर्थव्यवस्थेत ह्या जिल्ह्याचे विशिष्ट स्थान आहे. प्रश्न क्रमांक 26 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक मासेमारी कोणत्या प्रदेशात केली जाते? तर ते कोकण किनारपट्टी इथे केली जाते मासेमारी. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय चालतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्हे मत्स्य व्यवसायासाठी प्रसिद्ध आहेत. सागरी मासेमारीमुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो. मत्स्य निर्यातीतून परकीय चलनही मिळते. पारंपरिक आणि आधुनिक बोटीचा वापर वाढला आहे. कोकणातील अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाचा महत्वाचा मानला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक द्रुत गतीने वाढणारे शहर कोणते मानले जाते? द्रुत गतीने तर ते मित्रांनो पुणे वाढले जाते द्रुत गतीने. चला तर स्पष्टीकरण पाहूयात. पुणे शहर आयटी, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रामुळे झपाट्याने विकसित होत आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपनीची पुण्यांना गुंतवणूक केली आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पुणे हे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. नागरिकांमुळे वाहतूक आणि घरच्या समस्या वाढल्या आहेत. महाराष्ट्राची आर्थिक विकासात पुण्याची भूमिका महत्वाची आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे हे ओळखले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापड उद्योग कोणत्या शहरात आहे? तर तो इचलकरंजी. इचलकरंजी मध्ये कापड हा जास्त उद्योग शहरात आहे मित्रांनो. इचलकरंजी या शहरात कापड उद्योग जास्त करतो. स्पष्टीकरण पाहूयात. इचलकरंजी वस्त्र उद्योगाचे मोठे केंद्र आहे. पॉवरलूम उद्योगामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो. महाराष्ट्रातील कापड उत्पादनात ह्या शहराचा मोठा वाटा आहे. आधुनिक यंत्रसामग्रीमुळे उत्पादन क्षमता वाढली आहे. देशांतर्गत तसेच परदेशी बाजारात देखील कापडाला मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत ह्या उद्योगाचे मोठे योगदान आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो हा ठाणे आहे. लोकसंख्या असलेला जिल्हा. स्पष्टीकरण. ठाणे जिल्हा महाराष्ट्राच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. मुंबई लगत असल्यामुळे येथे नागरिककरण झपाट्याने वाढले आहे. उद्योग, सेवा क्षेत्र आणि निवासी प्रकल्प मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. स्थलांतरामुळे लोकसंख्या सतत वाढत आहे. वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर ताण निर्माण झाला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील हे अत्यंत महत्वाचा जिल्हा मानला जातो मित्रांनो ठाणे. प्रश्न क्रमांक 30 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन सुविधा कोणत्या प्रदेशात आहेत? तर ते मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र ह्या प्रदेशात आहेत. सिंचन सुविधा पश्चिम महाराष्ट्रात. स्पष्टीकरण पाहूयात. पश्चिम महाराष्ट्रातील धरणे आणि कालव्याची जाळी मोठ्या प्रमाणावर विकसित झाली आहे. कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यात सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे ऊस आणि इतर नगदी पिकाचे उत्पादन वाढले. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत झाली. कृषी उद्योगानेही चालना मिळाली. महाराष्ट्राच्या शेती विकासात या प्रदेशाची भूमिका महत्वाची मित्रांनो. हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रातील सर्वाधिक काजू उत्पादन कोणत्या प्रदेशात घेतले जाते? तर मित्रांनो काजू उत्पादन हे कोणत्या प्रदेशात घेतले जाते? तर ते मित्रांनो विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र
तर ते कोकण या विभागात घेतले जाते काजू उत्पादन जास्त. स्पष्टीकरण बघूया. कोकण प्रदेशातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. लाल माती आणि दमट हवामान काजू लागवडीस पोषक आहे. काजू प्रक्रिया उद्योगामुळे स्थानिक रोजगार वाढला आहे. निर्यातीतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. कोकणातील शेतकरी फलोत्पादनाकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. कृषी पूरक उद्योगाच्या विकासासाठी हा व्यवसाय महत्वाचा आहे मित्रांनो काजूचा. प्रश्न क्रमांक 32 आपला. महाराष्ट्राच्या सर्वाधिक सोयाबीन उत्पादन कोणत्या प्रदेशात घेतले जाते? तर कोणते? कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई विभाग. तर ते मित्रांनो विदर्भ. महाराष्ट्रातील सर्वाधिक सोयाबीन उत्पादन कोणत्या प्रदेशात घेतले जाते? तर विदर्भात घेतले जाते मित्रांनो. स्पष्टीकरण. विदर्भ भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेती केली जाते. अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्हे प्रमुख उत्पादक आहेत. सोयाबीन हे नगदी पीक मानले जाते. तेल उद्योगासाठी याचा मोठा वापर होतो. हवामानातील बदलाचा या पिकावर परिणाम होतो. शेतकऱ्याच्या उत्पादनाचे सोयाबीनचे महत्वाचे योगदान आहे मित्रांनो याच्यावर. प्रश्न क्रमांक 33 आपला मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वाधिक औद्योगिक प्रदूषण कोणत्या शहरात आढळले जाते? तर ते प्रदूषण मित्रांनो, तर ते चंद्रपूर ह्या जिल्ह्यात प्रदूषण हे जास्त आढळले जाते महाराष्ट्रातील सर्वाधिक. आणि इथे सर्वाधिक तापमान सेल्सिअस जास्त असते मित्रांनो या चंद्रपूर जिल्ह्यात. स्पष्ट आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा आणि खाणी हा औष्णिक वीज प्रकल्प मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे इथे वायू प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. औद्योगिकरणामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषणाच्या आरोग्यावरही परिणाम होतो आणि हरित उपक्रम राबवून प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ह्या भागावर विशेष लक्ष ठेवत आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 34 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक वीज निर्मिती कोणत्या स्रोतापासून केली जाते? तर ते मित्रांनो औष्णिक ऊर्जा इथून केली जाते मित्रांनो औष्णिक ऊर्जा. स्पष्टीकरण. महाराष्ट्रात काळे कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आहेत. चंद्रपूर, कोराडी आणि भुसावळ हे प्रमुख औष्णिक प्रकल्प आहेत. राज्याच्या वीज गरजा भागवण्यासाठी ह्या प्रकल्पाचा मोठा वाटा आहे. औद्योगिक विकासासाठी स्थिर वीज पुरवठा आवश्यक असतो. सौर आणि पवन ऊर्जा क्षेत्रातील आता गुंतवणूक वाढत आहे. ऊर्जा क्षेत्र महाराष्ट्राच्या विकासावर आधारित आहे मित्रांनो. हे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, याच्यावर लक्ष द्या थोडं. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिमेंट उद्योग कोणत्या भागात विकसित झाले आहेत? तर ते मित्रांनो कोणत्या भागात विकसित झाले आहेत? तर ते मराठवाडा विभागात विकसित झालेले आहेत महाराष्ट्र सर्वाधिक सिमेंट उद्योग. चला तर स्पष्टीकरण पाहूयात. मराठवाडा भागात चुनखडी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे सिमेंट उद्योग विकसित झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आसपासच्या भागात अनेक कारखाने आहेत. बांधकाम क्षेत्रासाठी सिमेंट उद्योग अत्यंत महत्वाचा आहे. रोजगार निर्मितीत ह्या उद्योगाचा मोठा वाटा आहे. वाहतूक सुविधामुळे उद्योगांना चालना मिळाली आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक उत्पादनात ह्या क्षेत्राचे योगदान महत्वाचे आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 36 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटनासाठी प्रसिद्ध समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते मित्रांनो रत्नागिरी. रत्नागिरी जिल्हा सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे हे महाराष्ट्राचे अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. कोकण किनारपट्टीमुळे पर्यटन उद्योग वाढले आहे. स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आंबा, काजू आणि मत्स्य व्यवसायासोबत पर्यटन अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग बनले आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन हे समुद्र किनाऱ्याच्या कडला आहे. मित्रांनो ही खास आहे मित्रांनो प्रश्न. प्रश्न क्रमांक 37 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या भागात आहे? तर ते मित्रांनो सातारा जिल्ह्यात आहे. पवन ऊर्जा प्रकल्प. स्पष्टीकरण बघूया. सातारा जिल्ह्यात पवन ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहेत. सह्याद्री पर्वतरांगेतील वेगवान वारे ऊर्जा निर्मितीस पोषक आहेत. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रकल्प महत्वाचे आहे. महाराष्ट्र नवकरणीय ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर आहे. ऊर्जा तुटवडा कमी करण्यासाठी पवन ऊर्जा उपयुक्त ठरत आहे. खासगी गुंतवणूक ही वाढली आहे मित्रांनो. गुंतवणूक ही जास्त करत आहेत मित्रांनो इथे.
खासगी गुंतवणूक. प्रश्न क्रमांक 38 आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक कुप्रसिद्ध पाणी टंचाईचा जिल्हा कोणता मानला जातो? तर ते मित्रांनो, बीड हा मानला जातो. बीडमध्ये पाण्याची टंचाई खूप होत राहते मित्रांनो. स्पष्टीकरण पाहूयात ह्या प्रश्नावरती. बीड जिल्हा मराठवाड्यातील गंभीर पाणी टंचाईसाठी ओळखला जातो. कमी पाऊस आणि भूजल पातळी घटल्यामुळे समस्या वाढली आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्यावर मोठा परिणाम होतो. टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. जलसंधारण प्रकल्प राबवले जात आहेत. दीर्घकालीन जल व्यवस्थापनाची गरज या भागात अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्रातील सर्वाधिक चित्रपटसृष्टी कोणत्या शहरात केंद्रित आहेत? तर ते मित्रांनो मुंबई. चित्रपटसृष्टी जास्त ह्या मुंबई शहरात आहे केंद्रित. चला तर स्पष्टीकरण पाहूयात. मुंबई ही भारतीय चित्रपटसृष्टीची राजधानी मानली जाते. बॉलिवूड उद्योगामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो. चित्रपट, टीव्ही आणि जाहिरात क्षेत्र येथे मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहेत. महाराष्ट्राच्या सेवा क्षेत्रात याचा मोठा आर्थिक वाटा आहे. देश विदेशातून कलाकार मुंबईत येतात. मनोरंजन उद्योगामुळे पर्यटनालाही चालना मिळते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 40 आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष निर्यात कोणत्या देशाकडे केली जाते? तर ते मित्रांनो, रशिया व युरोपियन देश ह्या दोन देशांना द्राक्ष निर्यात केले जाते. महाराष्ट्रातील सर्वाधिक. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, याच्यावर लक्ष द्या मित्रांनो. स्पष्टीकरण पाहूयात. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात केली जाते. रशिया आणि युरोपियन देश हे प्रमुख बाजारपेठ आहेत. उच्च दर्जाच्या द्राक्ष उत्पादनामुळे आंतरराष्ट्रीय मागणी वाढली आहे. शीतगृह आणि निर्यात सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्याच्या उत्पन्नात निर्यातीचा मोठा वाटा हा फलोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रण्य आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 41 पाहूयात आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक माहिती तंत्रज्ञान उद्योगांनी शहरात विकसित झाला आहे. तर तो पुणे विकसित झालेला आहे तंत्रज्ञान. चला तर स्पष्टीकरण पाहूयात. पुणे हे महाराष्ट्रातील प्रमुख आय टी हब मानले आहे. हिंजवडी आय टी पार्क मध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. उच्च शिक्षण आणि कौशल्य बळामुळे आय टी क्षेत्राला चालना मिळाली. रोजगाराच्या मोठी संधी येते उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या सेवा क्षेत्रात पुण्याचा मोठा वाटा आहे. शहराची अर्थव्यवस्था आय टी उद्योगामुळे झपाट्याने वाढली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 42 आपल्या विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा हा रत्नागिरी आहे मित्रांनो. रत्नागिरी. स्पष्टीकरण पाहूया. रत्नागिरी जिल्हा हापूस आंब्यासाठी जग प्रसिद्ध आहे. कोकणातील हवामान आणि माती आंबा लागवडीस पोषक आहे. हापूस आंब्याला जीआय टॅग मिळाला आहे. देशांतर्गत आणि परदेशी बाजारात याला मोठी मागणी आहे. आंबा निर्यातीमुळे शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळते. कोकणच्या अर्थव्यवस्थेत आंबा उत्पादन महत्वाचे स्थान राखते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 43 आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक कोणत्या पट्ट्यात झाली आहे? तर ते मुंबई पुणे पट्टा. मुंबई पुणे पट्टा ह्याच्या पट्ट्यात झालेली आहे मित्रांनो गुंतवणूक. स्पष्टीकरण पाहूया. मुंबई पुणे औद्योगिक पट्टा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा कणा मानला जातो. वाहन, आय टी, औषध निर्मिती आणि अभियांत्रिक उद्योग येथे मोठ्या प्रमाणावर आहेत. उत्तम रस्ते व वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. देशाविदेशातील गुंतवणूकदारांना हा भाग आकर्षित करतो. रोजगाराच्या मोठ्या संधी येथे निर्माण झाल्या आहेत. राज्याच्या अर्थव्यवस्थेत हा पट्ट्याचा मोठा वाटा आहे. प्रश्न क्रमांक 44 आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक कुक्कुटपालन व्यवसाय कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे? तर तो पुणे. कुक्कुटपालन प्रसिद्ध आहे हा पुणे जिल्ह्यात. स्पष्टीकरण पाहूया. पुणे जिल्ह्याला कुक्कुटपालन उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीसाठी हा व्यवसाय महत्वाचा आहे. अंडी आणि मांस उत्पादन महाराष्ट्र अग्रण्य राज्यापैकी एक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो मित्रांनो. मोठ्या प्रमाणावर केला जातो. पशुखाद्य उद्योगाला हे यामुळे चालना मिळते. कृषी पूरक उद्योग म्हणून कुक्कुटपालनाला मोठे महत्व आहे. प्रश्न क्रमांक 45 पाहूया. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटनासाठी प्रसिद्ध डोंगरी ठिकाण कोणते? तर ते महाबळेश्वर.
डोंगर ठिकाणी महाबळेश्वर हे चांगलं आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटनासाठी. स्पष्टीकरण पाहूया. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण. सातारा जिल्ह्यातील हे पर्यटन स्थळ स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी ओळखले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. पर्यटन उद्योगामुळे स्थानिक रोजगार वाढला आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील निसर्ग सौंदर्य हे मुख्य आकर्षण आहे. महाराष्ट्र पर्यटनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे मित्रांनो. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 46 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर ते चंद्रपूर जिल्ह्यात होते. कोळसा उत्पादन जास्त विदर्भ चंद्रपूर जिल्हा. स्पष्टीकरण पाहूया. चंद्रपूर जिल्हा कोळसा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. औष्णिक वीज प्रकल्पासाठी येथे मोठ्या प्रमाणावर कोळसा वापरला जातो. खाणकामामुळे रोजगार निर्माण झाले आहेत. मात्र पर्यावरणीय प्रदूषणाची समस्या वाढली आहे. औद्योगिक विकासात कोळसा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. ऊर्जा निर्मितीसाठी हा जिल्हा महत्वाचा मानला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 47 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या कोणत्या शहरात आहे? झोपडपट्टी तर ते मुंबई या शहरात आहे. मुंबई. मित्रांनो, स्पष्टीकरण पाहूया. मुंबई झोपडपट्ट्याचे प्रमाण अत्यंत मोठे आहे. रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतरामुळे ही समस्या वाढली आहे. धारावी ही आशियातील मोठ्या झोपडपट्ट्यापैकी एक आहे. घरांच्या वाढत्या किमतीमुळे गरीब लोक झोपडपट्ट्यामध्ये राहतात. नागरी नियोजनासाठी ही मोठी समस्या आहे. शासन पुनर्वसन योजना राबवत आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 48 पाहूया. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहेत? तर ते कृष्णा नदीवर हा सिंचन प्रकल्प जास्त आहेत मित्रांनो. कृष्णा नदीवरती. स्पष्टीकरण. कृष्णा नदीच्या खोऱ्यात महाराष्ट्रातील अनेक मोठे सिंचन प्रकल्प आहेत. कोयना, धोम आणि उजनी यासारखी धरणे महत्वाची आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतीला या प्रकल्पाचा मोठा फायदा झाला आहे. ऊस आणि नगदी पिकाचे उत्पादन वाढले आहे. जल व्यवस्थापनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली. कृषी विकासासाठी सिंचन प्रकल्प महत्वाचे आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 49 आपला. महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो मित्रांनो ठाणे आहे. मतदारसंख्या ठाणे जिल्हा आहे. स्पष्टीकरण पाहूया. ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मतदारसंख्या सर्वाधिक आहे. नागरीकरण आणि स्थलांतरामुळे जिल्ह्याचा विस्तार झपाट्याने झाला आहे. हा मुंबई महानगर प्रदेशातील हा प्रमुख जिल्हा आहे. निवडणुकांमध्ये ठाण्याला राजकीय दृष्ट्या मोठे महत्व असते. शहरी विकासामुळे अनेक नवीन निवासी क्षेत्रे विकसित झाली आहेत. प्रशासकीय दृष्ट्याने हा महत्वाचा जिल्हा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 50 आपला. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान कोणत्या क्षेत्राचा आहे? तर मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्या. आपले 50 प्रश्न कंप्लीट झालेत. 50 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला आणायचा ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा.